युद्ध जर थांबलं नाही तर पेट्रोलचे दर वगैरे खुलत जातील ते सांगता येत नाही. आमची अशी इच्छा आहे की सगळं वाढणार, वेगवेगळं वाढणार, सगळं वेगवेगळं, त्यासाठी युद्ध होऊ नये आमची अशी इच्छा आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण संबंधित संघर्ष तीव्र झाल्यास त्याचे पडसाद जागतिक तेल बाजारावर उमटू शकतात. त्याचा थेट परिणाम भारतासह आशियाई देशांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सध्या तरी देशात पेट्रोल डिझेल दरवाढीचा कोणताही तात्काळ परिणाम दिसून आलेला नाही. न्यूज एजन्सी ANI सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या काही दिवसांचा क्रूड ऑइल म्हणजेच कच्चे तेल आणि रिफाइंड ऑइलचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे तातडीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा सामुद्रधुनी मार्ग बंद करण्याची घोषणा केल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे. ओमान आणि इराण दरम्यान असलेला हा मार्ग जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलच्या पुढे जाऊ शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलाय. सध्या जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड जवळपास $80 प्रति बॅरलवर पोहोचला आहे, तर अमेरिकन क्रूड मध्येही सुमारे 8 ते 9% वाढ झाली आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 88% कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे जागतिक दरवाढीचा थेट परिणाम देशाच्या आयात बिलावर आणि महागाईवर होऊ शकतो. बेळगावातील वाहन चालक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. सध्या दर स्थिर असले तरी युद्ध वाढलं तर दर वाढ अटळ आहे असं मत एका दुचाकीस्वारानं व्यक्त केलं. चालकांच्या मते इंधन दर वाढले की थेट आमच्या रोजीरोटीवर परिणाम होतो. भाडेवाढ केली तर प्रवासी नाराज होतात आणि न केली तर तोटा सहन करावा लागतो. आणि युद्ध जर थांबलं नाही तर पेट्रोलचे दर वगैरे खुलत जातील ते सांगता येत नाही. त्याकरता सर्व देशांनी मिळून समेट करून हे युद्ध समाप्त करायला पाहिजे. फक्त पेट्रोल दर वाढणार का इतर काही? पेट्रोल बाकी सगळंच वाढणार आता एवढं सोन्याचं नाही. आता सगळंच वाढणार. कारण काय आहे, फक्त पेट्रोलच्या आणि डिझेलच्या रेटवरती सगळे तुमचे कंझ्युमर इंडेक्स डिपेंड आहेत. ते सगळेच दर गगनाला जाणार. आता दुबईमध्ये 1 लाख रुपये किलो तांदूळ आहे हा कालच्या डेटला. बरोबर. तांदूळच नाही तिथं. गेलं नाही तर मिळणार कसं सांगा. 100 रुपयाचे तांदूळ 1 लाख रुपये म्हणजे ही परिस्थिती इथे यायला पण काय जास्त दिवस जाणार नाहीत. आता सोन्याचा चांदीचा रेट डबल झाला एका डबल महिन्यात. झाला. होय होय. आणि ते अजून वाढणार किती वाढणार म्हणता? 100%. काय झालं पाहिजे आता? आता हे सगळं युद्ध सगळ्यांनी मिळून समेट करून बंद करायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला काही हे नाही. काय हे डिक्टेटरशिप आहे. त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी हे इतरांना मारायला जगातल्या लोकांना. युद्ध नाही व्हायचं आहे. आमची अशी इच्छा आहे की सगळं वाढणार, वेगवेगळं वाढणार, सगळं वेगवेगळं, त्यासाठी युद्ध होऊ नये आमची अशी इच्छा आहे. पेट्रोल दर पेट्रोल सगळं वाढणार, मग सगळं होऊ नये आमची हे सांगायचं मतलब आहे. युद्ध होऊ नये हेच एवढंच आमचं बोलणं आहे. अजून विनंती पेट्रोल दर वाढेल? आहे. अजून तर वाढलेलं नाही, पुढे वाढू शकते काय सांगताय. सगळं वाढणार आहे. बेळगावातील काही पेट्रोल पंप चालकांच्या मते सध्या पुरवठा सुरळीत आहे. दरवाढीबाबत कोणतेही अधिकृत निर्देश मिळालेले नाहीत. गोगटे पेट्रोल पंपच्या संचालकांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले की सध्या तरी दरवाढ होणार नाही, मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती बिघडल्यास पुढील काळात बदल होऊ शकतो. आता युक्रेन आणि रशियाचं म्हणजे जे युद्ध चालू आहे अजूनही सुरूच आहे म्हणजे, आणि त्याच्यानंतर मोदींनी जो काही स्टँड घेतला म्हणजे अमेरिकेला थोडंसं त्यांच्या बाजूने हे करून की ठीक आहे आम्ही ते बंद करू वगैरे, तेव्हापासूनच थोडंसं आपल्या देशात सगळ्यांनाच असं वाटत होतं की असं का केलं म्हणजे मोदींनी. म्हणजे आपल्याकडे आपण थोडक्यात आपण अमेरिकेला आर बी सबमिटिंग टू देम अशा टाईपची भूमिका. आणि आता नवीन उत्पन्न झालेला हा जो प्रॉब्लेम आलाय आता सध्याला तो आहे म्हणजे प्रश्नच नाही आहे की इंडियात जरी आपलं गव्हर्नमेंट किंवा आपल्या ऑइल एजन्सीज ज्या OMCs आहेत त्या सांगतायत की आमच्याकडे मुबलक आहे, परंतु प्रॉब्लेम हा जर युद्ध लांबलं तर नक्कीच आपल्याला हा प्रॉब्लेम येणार आहे. कारण एवढं आपल्याकडे ऑइलची काही एवढा साठा नाही आहे. ते लोक जितकं सांगतायत तितका साठा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे.
त्यामुळे एक आणखीन असंच ते म्हणतात की आमच्याकडे 80-85 दिवस म्हणजे आपल्याला पुरेल एवढा आपल्याकडे आहे, गॅस पण आहे आणि हे CNG सगळंच आहेत. परंतु आता जशी ती युद्धाची परिस्थिती जी आपण बघतोय आज, ती वाटत नाहीये की फार लवकर कमी होईल किंवा, आणि जर नाही झालं तर नक्कीच आपल्याकडे हा प्रॉब्लेम येणार आहे. इनफॅक्ट मला काल अशी बातमी आली की रेट वाढणार आहे. ओके ओके. मग आता 2 दिवसामध्ये सुद्धा युद्ध चालू झाल्यापासून हा. काही म्हणजे सप्लाय व्यवस्थित होतोय का? सप्लाय होतोय, असं काय अजून तरी काही प्रॉब्लेम आम्हाला काय आलेला नाहीये. पण आता एक उद्याला मीटिंग घेतली आहे कंपनीने, तर आता बघूया ते काय आम्हाला सांगणार आहेत का, बघायला पाहिजे. उद्या मीटिंग आहे आमची त्यांच्याबरोबर. मग ग्राहक वगैरे तुम्हाला कधी विचारतात का? विचारतात ना, हो विचारतात की हो रेट वाढणार आहे का, घेऊन ठेवणार काय तुम्ही लोड. म्हणजे आता एक माझा पंप थोडासा नावाजलेला असल्या कारणाने माझे जे रेग्युलर क्लायंट्स आहेत ते म्हणतात अहो तुम्ही साठा आधीच तुमच्याकडे हे करून ठेवा, म्हणजे काही सांगता येत नाही आता युद्धाचं. तर तसं काय आपल्याला करता येत नाही. आणि कंपनी तशी दे आर व्हेरी रिस्पॉन्सिबल पीपल, त्यामुळे ते असं काही व्हायला देणार नाहीत. आणि जर काही झाला प्रॉब्लेम तर ते आधीच आपल्याला इंटिमेट करतात. या 2 दिवसानंतर युद्ध जरा सुरुवात झाली, हो. त्याच्यानंतर मागणी म्हणजे लोक काय म्हणाले की इंधन भरून घ्यायचं, पेट्रोल घ्यायचं, नाही असं असं नाही झालेलं अजून तरी. नाही असं कोरोना काळात झालेलं. हो नाही तसं काय अजून तरी कुणी. आता काल तरी होळीच होती त्यामुळे काल एवढं नाही. आज इनफॅक्ट सकाळपासून रस्त्यावर गर्दी कमी आहे. कशामुळे मला माहिती नाहीये, पण गर्दी कमी आहे. तर त्यामुळे असं वाटतंय काय माहिती नाही, लोक म्हणजे का बाहेर पडलेले नाही आहेत असं आत्ताच मी बोलत होतो. कारण रोज आम्हाला गर्दीवरनं कळतं की आज आपल्याला घ्यायला पाहिजे, नकोय साठ-आठ म्हणजे आणखीन वाढवायला पाहिजे का नकोय. तर तशी आज जरा असं सकाळपासून नेहमीपेक्षा गर्दी कमी आहे, वर्किंग डे असून सुद्धा. तर लेट अस सी, 1-2 दिवसात आपल्यालाही थोडासा अंदाज येतो. आणि आता बघूया उद्याला कंपनी पण काय आम्हाला सांगते ते. थोडंसं त्यांच्याहीकडनं थोड्याशा बातम्या मिळतात आपल्याला OMCs कडनं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे. बऱ्यापैकी त्यांनी हो आज तरी ते बोललेत. जर ते बंद झालं तर पेट्रोलचा भाव काय वाढेल? नाही अजिबात नाही. पण तसं वाटत नाहीये इतकं पटकन. जरी मोदींनी हे केलं तरी ट्रम्प आणि इस्रायलचे आपले जे आहेत ते काही इतक्या पटकन थांबवतील आज तरी वाटत नाहीये. सो लेट अस सी, आपण वाट बघूया. सध्या देशात इंधन टंचाई नसून दरही स्थिर आहेत. मात्र भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत असल्याने जागतिक पातळीवरील कोणताही तणाव दीर्घकाळ टिकल्यास त्याचे परिणाम देशांतर्गत बाजारावर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेळगावातील नागरिक आणि वाहन चालकांनी युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुढील काही दिवसात आंतरराष्ट्रीय घडामोडींवरच पेट्रोल डिझेल दरांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.